राष्ट्रवादी शरद पवार गट हा भाजपमध्ये जाणार होता. ब्लॅक बॉक्स हा अजून बाहेर का नाही काढला आणि ब्लॅक बॉक्स मधलं बाहेर गोष्टी का नाही आल्या? दादा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या प्रश्नावरून चांगलेच राजकारण तापलेलं आहे. हम्म. कसं पाहता याकडे? हे बघा, एक महत्वाचा मुद्दा जो लोकांनी मिस केलाय तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत ह्याची चर्चा चालली आहे. पण दोघंही राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपमध्ये जाणार होते ह्याच्याबद्दल कोणी का नव्हतं बोलत? ते जे विलिनीकरणाबद्दल बोलतायत ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन अजितदादांच्या मार्फत राष्ट्रवादी शरद पवार गट हा भाजपमध्ये जाणार होता ह्याच्याबद्दल ती चर्चा चालू होती. त्याच्याबद्दल कोणी का स्पष्टीकरण देत नाहीये? अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला, पण आता वेगवेगळ्या चर्चा येत आहेत. कोणी चौकशी करा म्हणते, कोणी विमानात 6 लोक होते, बाकी बॉडी मिळालेली. काय नेमकं वाटतं? हे बघा, ब्लॅक बॉक्स हा अजून बाहेर का नाही काढला आणि ब्लॅक बॉक्स मधलं बाहेर गोष्टी का नाही आल्या हा एक महत्वाचा मुद्दा आहे. युजली एवढ्या मोठ्या गोष्टीनंतर पुढच्या 24 तासात किंवा 48 तासात ब्लॅक बॉक्स हा रिट्रीव्ह केला जातो आणि त्याच्यामधनं गोष्टी काढल्या जातात. पण तो ब्लॅक बॉक्स रिट्रीव्ह नाही झाला ह्याच्यावरनं खूप मोठा प्रश्न होतो. आणि बाळासाहेब आंबेडकरांची ही पहिलीच ट्विट होती आणि त्या पहिल्याच ट्विटमध्ये त्यांनी मागणी केली होती की याच्यावरती शोध संशोधन झाला पाहिजे.